हाय एव्हरीवन, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या 7व्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा रंग आहे केशरी। आज मी जाणार आहे सौना जिल्हा यवतमाळ येथील नवसाला पावणाऱ्या नवचंडिका देवीला। खूप पाऊस चालू होता, हो नाही करत करत आम्ही निघालो व काही तासातच पोहोचलो। हे मंदिर खूप घनदाट जंगलामध्ये ओढ्याच्या काठावर आहे। आम्ही मंदिरमध्ये गेलो, महाराजांच्या हस्ते पूजा केली, आरती केली। नंतर महाराजांनी आम्हाला देवीची पूर्ण माहिती सांगितली। हे नवचंडिका देवी संस्थान सौना यवतमाळ जिल्ह्यामध्ये तालुका महागाव देवीचं संस्थान आणि हे संस्थान पुरातन काळाचं आहे। त्या काळामध्ये देवीला वर्षातून कोणीतरी एखाद्या बाजूने आहे तर स्वतः मायेच्या समोर कोणी वाघ जिवंत वाघ बसून राहिले, त्याच्यामुळे भावभक्त यायला मिळेल। जशी जशी झाडी कमी झाली असं माय प्रगट झाली आणि माय कोणाच्या एका स्वप्नात जाऊन सांगितलं, अरे मी इथं बसून आहो, तुम्ही इथं या। असं कोणाच्या स्वप्नात जाऊन साधू संतांना त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही इथे येऊन बघितलं तर त्यावेळेस ते मायचा असा एवढा एवढा होऊन गेला। त्याच्यानंतर पुन्हा भाविकाची गर्दी झाली पाण्याच्या आणि माय मग अशी पावत पावत प्रत्येकाला पावत गेली। कुणाला मूल बाळ नसेल ते मूल बाळ झालं, त्याला डोळे नसतील त्याला डोळे आले, तर दृष्टी आली त्याला, असं माहितीचा प्रभाव। आणि ते नवरात्रात भाविक सकाळी 3:30 पासून दर्शनाला सुरुवात होती आणि 6 वाजता आरती होती। भाविकाची एवढी गर्दी होती की दर्शन द्यायला 3 ते 4 घंटे दर्शन घ्यायला। नवमीचा एकदा प्रसाद होतो, तो एक जो कुंड आहे पाण्याचा, हा 4 ते 4.5 फूट फक्त खोल आहे, परंतु 10,000 पब्लिक जरी आले तर हे पूर्ण पाणी पिण्याचं माल सुरू होतं। मे महिन्यात एवढी दर राहते आणि आता बरसात चालू आहे, जून महिन्यातली एवढी दर राहते। आणि इथला किती जरी स्वयंपाक केला, सकाळी 6ला सुरुवात होते पंक्तीला, त्याच्याकडे 12 घंटे केला तरी थोडा अंदाज तयार करते माहिती कुठून येतं काय ते काही पत्ता नाही। आणि दुसरी गोष्ट, इथले जे पाणी आहे या पाण्यात वगैरे केले तर कोणता चंदी रोग नसला तर या जर पाण्याने स्नान केलं किंवा वरला पडद्याने जर माहिती दर्शन घेतलं तर 100% बरा होते असा आमचा विश्वास आहे महाराजांवर। आणि बरेच जणांचा असा विश्वास असल्यामुळे स्नान केल्यामुळे राहिल्या नाही। एवढं पवित्र ठिकाण या माहीत नाही। पावते साधू संत मंत जपी तपी सगळं येतं महाराजांना जगातले पूर्ण 8 खंड फिरून यवतमाळ जिल्हा 9वा खंड। मायला अद्याप सुद्धा मंदिर नव्हतं आजपर्यंत। 2023 मध्ये मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला होता तर मंदिर ताबडतोब पडायचं राहतं। आणि ज्या दिवशी मंदिर बांधायला सुरुवात केली 1 तारखेला, त्यावेळेस रात्रीतून माहिती पूर्ण शंगाची खोल पडल्या गेली। माय कमीत कमी 4 फूट उंच होती। 9 वारी साड माईला येत नव्हती, अशी सगळी खोल शंगाची पडली। तर असं काय झालं म्हणून आम्ही बाहेर गेल्यानंतर माहुरती मंत महाराजांपर्यंत न्यूज दिली आणि मंत महाराज सांगितलं तुम्ही मंदिर जे बांधू लागले ते बुडापूर मंदिर शेंड्यापर्यंत बांधू लागले, त्याच्यामुळे येणारे भाविक जर आता महाराजांनी लाभ केला बाहेर गावी गेले तर मायचा चेहरा कसा पाहिजे, दरवाजा बंद केल्यामुळे। म्हणून त्याने सांगितलं की 8 दिशा मोकळ्या करून मंदिर बांधा, म्हणून हे माहिती 8 दिशा मोकळ्या केलेल्या आहेत। त्याच्यासाठी मागे सांगितलं जरी करता पुजारी हजर नसेल तर माझे 8 दरवाजे मोकळे किंवा त्याला गोळाभर त्या भक्तांनी पाहू द्या। जे गोळाभर भक्त मला पाहिजेत त्या तुम्ही मनोकामना पूर्ण करेल असा आशीर्वाद देऊन भावी भक्तांना आनंद करू। नंतर आम्ही बाजूला असलेल्या ओढ्याच्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यामध्ये गेलो। हलका पाऊस चालू होता, वातावरण खूप छान होते। आम्ही मस्त मज्जा केली, फोटोशूट केला। नंतर महाराजांनी आमच्यासाठी चहा पाठवला। आम्ही सर्वांनी चहा घेतला व थोडा थांबून पावसात भिजून निघालो परत यायला। माझा व्लॉग बघणाऱ्यांनी एक वेळा नक्की इथे जा, तुम्हाला लोणावळा गेल्याची फिलिंग येईल व नंतर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले। चला तर उद्या भेटूया नवरात्रीच्या 8व्या मिनी व्लॉगमध्ये। स्टे ट्यून, बाय बाय।